Hello, hello. This is the My Artifact episode number 14, 13, 1413. आजची तारीख आहे 30 जानेवारी 2019. आता वाजले रात्रीचे 1:55. राईट नाव मी नागपूरमध्ये आहे. ऑफिसमधून आता आलो आहे. म्हणजे माझं दुपारी 3 ते रात्री 12 पर्यंत होतं. बट ऍक्च्युली माझं काम व्हायचं होतं, तर मला ते काम करावं लागलं. तर त्यासाठी मला उशीर झाला. करीब 1:45 वाजले. ओके. सो राईट नाव काल करीब 2-3 दिवस झाले आपण आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये काफी इरेग्युलर होतं. 3 दिवस आपण कंटिन्यू आर्टिफॅक्ट एपिसोड नाही केले, आणि जे की करू शकत होतो, बट हलगर्जीपणामुळे आपण त्या गोष्टी केल्या नाही. व्हॉटएव्हर. आणि आता युजली थंडी बहुत जास्त, लिटरली सांगतो, थंडी इज रिअली फ्रीजिंग राईट नाव. म्हणजे जस्ट लाईक मी टेम्परेचर तर बघितलेलं नाही, बट राईट नाव म्हणजे थंडी एवढी भयानक वाटून राहिली आहे ना, बहुतच जास्त. माझे कपडे पूर्ण थंडी आले आहे. जस्ट लाईक मी माझ्या कपड्याला हात लावतोय ना, अरे बापरे काय थंड आहे. आणि दिवसभरातही भयानक थंडी, असं वाटते की उन्हातच थांबून राहावं. पायाला एवढी भयानक थंडी लागते का, खतरनाक. तरी स्टील टेम्परेचर इज जस्ट लाईक 15 किंवा 16 डिग्री सेल्सिअस असेल. बट विचार कर, ज्यांच्याकडे टेम्परेचर वॉज लाईक 1-2 डिग्री सेल्सिअस किंवा मायनस मध्ये, तर बापरे, जस्ट लाईक एव्हरीथिंग इज फ्रीजिंग. मी काम करून राहिला याची एक प्रकारे जाणीव लोकांना होत आहे, या आय थिंक. कारण मी जे काम करून राहिलोय माइट बी याचं म्हणजे मी जे काम करून याचं प्रॉडक्ट इज गोइंग टू बी रिअली गुड. या एक चांगलं प्रॉडक्ट बनवून राहिलं आहे. सो इट फील्स रिअली नाईस. मी खूप जास्त वेळ ऑफिसमध्ये स्पेंड करून राहिलोय. या आणि जस्ट लाईक या स्वतःहून सुद्धा या म्हणजे असं आहे की मला कसं आता हे एक जी फाईल भेटली होती, कोणती 9847 वाली जी फाईल होती ना, ही फाईल मला एकदम वेळेवर भेटली, जस्ट लाईक 11:30 वाजता. सो मी तेव्हाच नाही म्हणू शकत होतो किंवा तुषारला म्हणू शकत होतो की बाबू तू काढून घे, बट या येऊ दे ना. सो येस. आणि लिटरली मी हे कसं टिकून राहिलो, कारण इट लाईक काही खास वगैरे काय आहे नाही. या म्हणजे असं काही सांगण्यालायक किंवा असं रूमवर जाऊन असं फारसं काही इम्पॉर्टंट काम वगैरे करतो मला तसं काही नाही. या घरी जाऊन नाहीतरी झोपणारच आहे. आणि इव्हन आफ्टर समज मी लवकर जाऊन नाही झोपतोय म्हणलं तर 1-2 वाजेपर्यंत तरी मी झोपणार नाहीच आहे. सो इट इज लाईक चलो ना, काम कर लेते, थोडस बरं वाटते. या राईट ना, मी कामाला खूप जास्त प्रायोरिटी देऊन राहिलाय. जोपर्यंत माझं काम खतम होत नाही, उठतच नाही. या हँडओव्हरची जे आहे ना, ते मी खूप कमी करण्याचा प्रयत्न करतो. व्हॉटएव्हर, जे काही असो. बट मी जे काम करून राहिलोय, मी जे मेहनत करून राहिलाय, ही मेहनत लोकांना दिसून राहिलाय. सो इट फील्स रिअली गुड. या हे एक चांगली गोष्ट आहे, असं मला आवडून राहिलंय. या बट आपण जे काम करून राहिलाय हे लोकांना आवडण्यासाठी नाही करून राहिलाय, हे स्वतःच्या लाईफला बिकम बेटर बनवण्यासाठी करून राहिलाय. सो ही गोष्ट मी नाही करून राहिलोय. या दॅट इज वन थिंग. मी पुण्याला जाण्याचा प्रयत्न करीब वर्षभरापासून करून राहिलोय. या मी ठरवलं होतं की मी पुण्याला जाईन, फिल्म स्कूल जॉईन करेन. वॉज सो जस्ट लाईक माझ्यापाशी आता ऑलमोस्ट 1 वर्ष पूर्ण झालं आहे, आणि राईट नाव माझ्यापाशी चान्स आहे, बट मी त्याचा उपयोग नाही करून राहिला आहे. म्हणजे माझ्यामध्ये ती तडप नाही. पहिले कशी एकदम खूप तडप होती. एका वर्षा अगोदर मला जॉब भेटत नव्हतं ना, तेव्हा माझ्या अंगात एवढी तडप होती ना, बहुत जास्त. जस्ट लाईक मी पुण्याला जाणार होतो विदाऊट एनी म्हणजे काही सिक्युरिटी नसताना सुद्धा, चलो बा जाएंगे पुण्यामध्ये, काही ना काहीतरी करून घेऊ. सो बहुत तडप होती. आणि ऍक्च्युअली तडप कशामुळे होते का, तेव्हा मला सॅटिस्फॅक्शन नव्हतं आणि तेव्हा मला भीती वाटत होती. या आता राईट नो सॅटिस्फॅक्शन होऊन राहिलंय ना, मला पैसे भेटून राहिले आहे, मला आई वडिलांची रिस्पेक्ट भेटत आहे, आणि मला पुण्याला जाण्यासाठी एवढं काही एकदम असं फारशी गरज नाही वाटून राहिलं की जस्ट लाईक पोटातला घास कोणी हिसकावून नाही घेऊन राहिलाय, तेव्हा होती. सो जस्ट लाईक सॅटिस्फॅक्शन इज अ रिअली, म्हणजे एक वयनुसार तर चांगली गोष्ट आहे, बट
एक वाईट वे पण आहे, कारण नाही का यामुळे नाही का माणूस सॅटिस्फाईड वाटतो स्वतःला आणि मग तो स्टेबल राहण्याचा प्रयत्न करतो. आणि मला स्टेबल राहायचं नाही राईट नाऊ. I just want to go. I just want to be in Pune. तरी प्रयत्न करू आपण. काय म्हणजे प्रयत्न वगैरे सुरू आहे. अनदर थिंग इज दॅट की यासाठी मी आज का प्रयत्न केलाय, मला काल म्हणजे करीब 2-3 दिवसा अगोदर अशी एक आयडिया आली की अमोल हाडके हे 3H मध्ये हे यांचा खूप हे आहे म्हणजे कॉन्टॅक्ट वगैरे आहे डिझायनिंग वगैरे आणि पुण्यामध्ये. सो प्रयत्न करू का त्यांच्यानुसार त्यांचे कॉन्टॅक्ट घेऊन आपण त्यांचं काही युटिलाइज करू शकतो का. सो आज मी त्यांना कॉल केला आणि त्यांना असं म्हणलं की जर पुण्यामध्ये काही रेकमेंडेशन वगैरे असेल सो विल यू कॉल अस किंवा वगैरे समथिंग लाईक दॅट. ते म्हणे हो म्हणे. ते म्हणे की तुला मेसेज वगैरे पाठवत जाईल म्हणे. So that is good. That is awesome. So right now everything is good. Everything is fine. So ठंडी बहुत जास्त है रे. Yeah, literally बहुत जास्त ठंडी है. So this is it. This is done. This is the my artifact episode number 13 यानी 1413. Right now we are at मी इकॉनॉमिक्स आता शिकण्याचा प्रयत्न करून राहिलोय. म्हणजे जस्ट लाईक मला जेवढा पण फ्री वेळ भेटून राहिलाय ना राईट नाऊ, मी आता स्टडी IQ वर जायचं युट्यूबवर आणि इकॉनॉमिक्सचे करंट अफेअर वगैरे बघायचे आणि इकॉनॉमिक्स बद्दल थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. मला थोडस याबद्दल थोडी जास्त स्टडी करायची आहे आणि याचा हे कशासाठी इकॉनॉमिक्स कशासाठी करून राहिलोय कारण आय हॅव टू डू वन थिंग आणि त्या गोष्टीसाठी मला शुअर होणं खूप इम्पॉर्टंट आहे की ते खरंच ती गोष्ट करणं इज रिअली इम्पॉर्टंट इज रिअली, कारण याच्यामुळे खूप मोठा चेंजेस होईल. So kind of like I'm studying right now. I can't tell anything. So right now everything is good, everything is fine. This is the My Artifact episode number 1413. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.